राम राम मंडळी, आणि आज चालू मी ऊसाचे लावण करायला. आणि मी गोव्याला जॉबला असल्यामुळे घरातल्यांनी सरी आणि ऊस वातरून आधीच घेतलेले आहेत. आता पॉवर टेलर न सरी काढल्या म्हटल्यावर तिकड कोण असं एकदम झणझणीत असतात. तरी पण ही नाका अशी उंच करून घ्यायची, कारण मोटरीच्या पाण्यात सरी फुटण्याची शक्यता असते. आता ऊसाबरोबर सगळं भुईमुग आणि सगळं कडधान्य आधीच टोकून घेतलेलं. मग जमिनीत वर असल्यामुळे म्हटलं आता युरिया जरा टाकून घेऊया. मग चालू केली मोटर आणि एकवर सऱ्या भिजवाय चालू केल्या. तर आमचा छोटा शेतकरी इथं ऊसाची पाणी करालता. मोटरीचं पाणी फास्ट असल्यामुळे लगेच लावून व्हायला. बघता बघता वरचा ओपा पण संपत आला. नोकरी किती पण शेतापेक्षा जास्त पैसा देत असली, शेतात कष्ट करायचे जो आनंद आहे तो पैशात मोजता येत नाही. शेवटची सरी होती म्हणून मी मोटरीकडे धाव घेतला. आणि हे आहे आमची मोटर. आणि मोटर बी असल्या ठिकाणी आम्ही लावली आहे की फये धरणाचं पाणी आणि काळामोडी डॅमचं पाणी एकाच ठिकाणी येत आहे. आता लावून झाल्यानंतर मी नळा पण काढून आणला. याचं कारण असं आहे की टीची नट साधी कोण ठेवत नाहीत, मग नळा कशाला ठेवत्या. त्याच्यानंतर गेलो मी बसरेवाडीच्या घाण्यावरती, कारण दुसऱ्या दिवशी मी जाणार होतो गोव्याला. आणि मम्मी म्हणाली तुला घाऱ्या करून देतो, म्हणून इथनं 5 किलोची ढेप घेतली. तिकडनं आल्यानंतर मी जरा काळवाटा जाऊया म्हटलं. तर ह्या ओप्या तुम्हाला नुसतं असं नांगरलेलं दिसेल. आता तुम्हाला जवळनं दाखवतोय काय आहे ते. 8 दिवसापूर्वी या भुईमुगाची लागण केलेली आणि कसली भारी लागण झाली आहे बघा, नाद खुळा. त्याच्यानंतर गेलो मी आमच्या शेतात आणि भावान पिंडी कापून ठेवलेली, कारण तो इथं पण ऊसाची लागण करायची होती आणि सऱ्या सोडायच्या होत्या. पुढे जाऊन बघतोय तर आबाई बांधाला शेंगा तोडालते. आता तुमच्याकडे या शेंगजनी काय म्हणतात मला कमेंट करून सांगा. आणि इथं आयुषने पण किस्सा भरून शेंगा तोडलेल्या. आता तुम्हाला जागी तुम्ही वरण्याचं आणि जगदाळ्याचं याल, तर असं दिसायला हे वरण्याचं आणि जगदाळ्याचं याल असत्या. लवकर शेंगा गावत नाही, त्याच्यामुळे यासने उरपाट तिरपाट करायला लागतंय. आणि त्याच्यानंतर अशा या शेंगा तोडून घ्यायच्या. आणि ह्या आहेत वरण्याच्या शेंगा. आणि सगळं बांध पालती आटल्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र केल्या. आणि त्याच्यानंतर आम्ही पाय वाटणच घरला निघाला. आणि आयुषला पुढे चलत लावून दिलं आणि मी हर्षूला घेतलं काकत. पण गडी काय ऐकाय नाही, तो म्हणाला मी खांद्यावरच बसणार, म्हणून याला खांद्यावर घेतलं आणि घराच्या वाटेने निघाला. आता सायंकाळ झाल्यानंतर पोरं सगळी जमा झालेली. याचं कारण असं आहे की बाळूमामाची पालखी उद्या येणार होती, म्हणून सगळी महाप्रसादाची जोडणा चालू होते. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.